राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या निकालाचा आजचा दिवस आणि बरेचसे निकाल आता बाहेर येत आहेत आणि त्याच निमित्तानं आपल्याला दिसून आलेलं आहे की बीजेपी हे मोठ्या संख्येनं राज्यभरात विजयी होत आहे आणि यासाठी आपण पुन्हा एकदा ज्येष्ठ संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर यांना भेटणार आहोत. कारण परवाच आपण त्यांच्याकडून विश्लेषणात्मक सगळी माहिती मिळवली होती या निवडणुकीच्या निकालाच्या आधीची, तर त्यांना आपण न भेटतो तर नवल म्हणून आज पुन्हा एकदा त्यांना भेटायला आपण आलेलो आहोत. तर त्यांचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्ते सर, तर पहिला प्रश्न हा आहे की या निकालात मतदारांनी नक्की कोणता स्पष्ट संदेश दिला असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे त्यांना बदल हवा आहे की ते स्थैर्य हवं आहे? एक आहे तर मुंबई महापालिकेमध्ये बदल करा असा प्रचार खूप केलेला आहे. पण आता आज जे निवडून आलेले आहेत म्हणजे अजून सगळा निकाल जाहीर होतोय त्याच्यामध्ये भाजप हा सर्वोच्च पक्ष आहे नंबर 1 आणि नंबर 2 चा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदेचा आहे. तर मी एक पत्रकार म्हणून विचार करतो की बदल म्हणजे काय पाहिजे नेमकं याला. कारण मुंबई महापालिकेमध्ये सलग शिवसेनेची सत्ता होती असं आपण म्हणतो, पण या सत्तेमध्ये भाजप भागीदार पक्ष होता ना, त्यामुळे बदल काय पाहिजे. बरं तसं बघितलं तर शिवसेनेची मुंबई महापालिकेवर 30 वर्ष सत्ता होती आणि सलग 25 वर्ष होती आणि शेवटच्या 5 वर्षामध्ये भाजप सत्तेत सहभागी झालेला नव्हता. म्हणजे 2017 नंतर जी निवडणूक झाली गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्यात हा पक्ष सहभागी नव्हता. त्यामुळे बदल करायचा म्हणजे काय, बदल तो झालेला आहे, लोकांमध्ये अपील करून झालेला आहे की आम्हाला उद्धव ठाकरे यांचा पक्ष नको, उद्धव ठाकरे यांची शिवसेना नको. कारण एकनाथ शिंदे, भाजप आणि उद्धव ठाकरे हे सगळे 25-30 वर्ष महापालिकेमध्ये एकमेकांचे भागीदारच होते, सत्तेमध्ये सहभागी होते. त्यामुळे आता त्यांनी मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दूर केलेला आहे, हटवलेला आहे आणि जनादेश तो मिळवलेला आहे मुंबईकर जनतेकडनं की आता आम्हाला पुढची सत्ता द्यायची. त्याच्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यशस्वी झालेले आहे. पण स्थैर्य पाहिजे लोकांना. कारण लोकांनी असा विचार केला की गेल्या 10-12 वर्षामध्ये दुसऱ्या पक्षाचे कोणी निवडून आले की ते फुटून दुसरीकडे जातात, म्हणजे विशेषतः भाजपकडे जातात. आपण अनुभव घेतलेला आहे. जून 22 मध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणावर पक्ष फुटला आणि त्यावेळेला एकनाथ शिंदेनी बंड करून 40 आमदार बाजूला झाले. गेल्या महापालिकेतले मावळत्या महापालिकेतले 44 नगरसेवक हे शिंद्यांकडे गेलेले आहेत आणि गेल्या 12 वर्षातले म्हणजे 2012 पासून जर आपण विचार केला तर शिवसेनेचे 120 माजी नगरसेवक शिंदेकडे गेलेले आहेत. मग सामान्य माणूस म्हणून काय विचार करेल, मी तर या पक्षाला मत देतो हा पक्ष म्हणून आणि तो नगरसेवक निवडून आल्यानंतर दुसरीकडे जातो. मग आम्हाला स्टॅबिलिटी जी पाहिजे तर भाजपलाच आम्ही मतदान केलं तर ते दुसरीकडे जात नाहीत. असा सुद्धा लोकांनी विचार केला असेल की बदल झाला तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सत्तेपासून दूर करण्यामध्ये आणि स्थैर्य पाहिजे ते आता निवडून आलेले जे आहेत भाजप आणि शिंदेचे हे नगरसेवक दुसरीकडे जाऊ नये किंवा जाणार नाहीत असा विश्वास असल्यामुळे. ओके सर, फडणवीस आणि शिंदे हे एकत्र येऊन या युतीने म्हणजे हा ज्या पद्धतीने त्यांचा विजय झालाय हा त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव आहे की त्यांची संघटनात्मक जे कौशल्य आहे त्यांच्यामध्ये दोघांमध्ये त्याच्यामुळे हे घडतंय? हे दोन्ही आहे. महाराष्ट्रात 29 महापालिकांची निवडणूक झाली, त्याचाच मतमोजणी सगळी झाली. महाराष्ट्राचा नेता म्हटलं तर देवेंद्र फडणवीस या नेतृत्वावर 14 महापालिकेतल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि एकनाथ शिंदेचा विचार केला तर त्यांनी ठाण्यावरचं आपलं वर्चस्व म्हणजे उद्धव ठाकरेंबरोबर असताना आणि आता देवेंद्र फडणवीसांबरोबर असताना आपलं कायम ठेवलेलं आहे. आज याच ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंना आपलं खातं उघडण्यामध्ये कसा घाम फुटलेला आहे, किती नाकी नऊ आलेला आहे हे आपण मतमोजणीच्या वेळेला बघितलेलं आहे. त्यामुळे ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे, त्यामुळे एकनाथ शिंदेचं नेतृत्व आणि त्यांचं गेले 25-30 वर्ष उभारलेली त्यांची संघटना ते सगळ्या केंद्राशी घेत असलेली काळजी, त्यामुळे ठाणे बाबतीत एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व नंबर 1 आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला देवा भाऊ जे असं म्हणतात सगळे नाव देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि संघटनेचा विचार केला भाजपकडे सगळ्या प्रभावी संघटना आहे, त्यांचं केडर अतिशय प्रभावी आहे. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर ते लगेच महापालिकेची तयारी करायला लागलेले होते. आता महापालिका संपली त्यांना जिल्हा परिषदेचे वेळ लागलेले आहेत. त्यांच्यासारखं केडर, मायक्रो मॅनेजमेंट
निवडणुकीची अतिशय सूक्ष्म पद्धतीनं तयारी बूथ 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 level. 50 जे नेमतात बूथ प्रमुख 50 प्रमुख वगैरे एवढं कुठल्याही पक्षाकडे नाही. त्यामुळे संघटना आणि नेतृत्व हे दोन्ही एकत्र आल्यामुळे हा महायुतीचा विजय आज 26 पैकी जवळजवळ 23 महापालिकांमध्ये झालेला आहे. बरं सर, मराठी अस्मितेचा प्रश्न घेऊन ठाकरे बंधू एकत्र आले, पण जो बदल त्यांना अपेक्षित होता किंवा जे मताधिक्य त्यांना अपेक्षित होतं ते मिळवू शकले नाहीये. तर याच्या मागे नक्की काय कारण असावीत? हे त्यांचं कम्युनिकेशन फेल्युअर आहे की या अपयशाची मुळं अजून काही वेगळी आहेत? एक आहे, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं मुंबईतील मराठी माणसाला एक भावनिक आव्हान निर्माण झालं आणि आताही ठाकरेंकडे सत्ता नाही, महापालिकेची नाही, राज्याची नाही, त्यांचं सरकारमधून त्यांना उतरावं लागलेलं आहे, त्यांच्या पक्षाची तोडफोड झालेली आहे, एवढे मोठे नगरसेवक सोडून गेलेले आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा उद्धव ठाकरे यांचे आणि राज ठाकरे यांचे दोघांचे मिळून जवळजवळ 70 किंवा त्यापेक्षा थोडेफार जास्त नगरसेवक निवडून आले, हे सुद्धा कमी आलेले नाही. त्यामध्ये मराठी माणूस पण आहे आणि मुस्लिम मतदार सुद्धा आहे. कारण मुंबईचं एक कॉस्मोपॉलिटन सगळं जे चित्र आहे त्याच्यामध्ये मराठी माणसाची घुसमट होती आणि ही घुसमट लक्षात घेऊनच 1966 मध्ये शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली की मराठी माणसाला न्याय हक्क देण्यासाठी, मराठी अस्मिता जपण्यासाठी, मराठी परंपरा, संस्कृती आणि मराठीचा अभिमान जपण्यासाठी त्यांनी हा पक्ष स्थापन केला. त्यामुळे बाकीचे हे पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत, काँग्रेस असो, भाजप असो, हे लोक मराठी करणार नाही. पण मराठीला जवळ लोकांना कुठला पक्ष वाटतो? हा ठाकरेंचा पक्ष जवळचा वाटतो. त्यामुळे दोघे एकत्र आल्यानंतर ते भावनिक अपील झालं. त्याचा मराठी माणसाला वाटलं की आपली काळजी घेण्यासाठी कोणतरी इथे यायला पाहिजे. कारण परप्रांतीय मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत, महाराष्ट्रातले मुंबईतले उद्योग बाहेर चाललेले आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये मराठी माणसाची टक्केवारी कमी झाल्यामध्ये त्याची मुंबईसारख्या महानगरामध्ये घुसमट होते आहे. त्यामुळे ते अपील मराठी माणसाला भावलं. त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरेंना एवढं 71 नगरसेवक निवडून आणण्यासारखं त्यांना यश प्राप्त झालं. आता तुम्ही म्हणाला त्यांना अपेक्षित यश प्राप्त झालं नाही, पण हा काही बहुमताचा आकडा नाही. बहुमत आकडा 114 आहे, इथपर्यंत ते पोहोचले नाही. त्यांना 70-75 पर्यंत गेले आणि तिथे ते घुटमाळले. आणि जसं उद्धव ठाकरेंना यश मिळालं तसं मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही. या दोघांची जर कंबाईंड एकत्र यश 90-100 पर्यंत गेले असते तर आपल्याला बऱ्यापैकी चांगलं यश मिळालं असं म्हणता आलं असतं. आणि गेल्या निवडणुकीत 2017च्या काय झालं तर भाजपचे 82 नगरसेवक होते आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 84 होते. पण त्यावेळेला दोघांनी 100 क्रॉस केलेली नव्हती. आता सुद्धा भाजपचे 90 आणि थोडे पुढे मागे आकडा थोडा मागे घुटमळतोय. कदाचित 100 पर्यंत जातील सुद्धा, पण 100 अजून क्रॉस केलेली नाहीये. पण भाजपच्या दृष्टीनं हा आकडा 90+ किंवा 100 पर्यंत गाठणं हा सर्वोच्च आकडा आहे भाजपच्या दृष्टीनं. आणि 2014 पासून त्यांची जी प्रगती होते प्रत्येक निवडणुकीमध्ये, त्यांची टक्केवारी वाढते, मतांची संख्या वाढते आणि भाजपकडे मतदार आकर्षित होतोय, हे आपल्याला या निवडणुकीच्या निकालातून दिसून येते. त्यांना सत्तेत यश मिळालं नाही, पण भाजपचे लोक म्हणतच होते ना की या निकालानंतर ठाकरे संपणार, राज ठाकरे संपणार, उद्धव ठाकरेंना गाशा गुंडाळून आला होणार. पण हे जे 70-75 नगरसेवक आहे हे काही गाशा गुंडाळण्यासाठी लोकांनी निवडून दिलेत का? पण त्यांनी मांडलेले मुद्दे ज्या लोकांना भावले त्याच्यातनं मतदान झालेलं आहे. पण याच्यातून एक संदेश मिळाला, केवळ मराठी करून मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला बहुमत प्राप्त करता येत नाही. अमराठी लोकांची सुद्धा मतं घ्यावी लागतात, इतर जाती धर्माची सुद्धा मतं घ्यावी लागतात आणि ती कला, ते साध्य भाजपने करून दाखवलं. त्यामुळे भाजपची मतांची टक्केवारी आणि नगरसेवकांची टक्केवारी ही जास्त या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळते. तुमच्या याच उत्तराला अनुषंगून हा पुढचा प्रश्न आहे की मुंबईकरांचा हा जो कौल आहे तो स्थानिक प्रश्नांवर होता की एकूणच भाजपाची जी केंद्रात आणि राज्यात जी सत्ता आहे त्यामुळे लोकांनी हा कौल दिला असावा? तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे, मला अतिशय हा प्रश्न आवडला. तर मी एक मुंबईचा नागरिक म्हणून आणि एक पत्रकार म्हणून विचार करतो, या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली का? काहीच झाली नाही. म्हणजे मोठमोठ्या प्रकल्प, विकास कामं ही सत्ताधारी पक्षाकडनं दाखवली गेली, पण स्थानिक प्रश्नांकडे, नागरी समस्यांकडे जे सरकारचं दुर्लक्ष होत आहे, महापालिकेच्या प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे, यावर चर्चा झाली नाही. आज सगळीकडे मुंबई असो, ठाण्यात असो, वाहतूक कोंडी प्रचंड आहे. आज परवडणारी घरं कुठेही मिळत नाहीये. पाण्याची समस्या सगळीकडे आहे. आज पाण्याचा वेस्टेज जो आहे
मी अनेकदा मुंबईचा जेव्हा विचार करतो, जेव्हा सार्वजनिक टँक असतात ना स्वच्छतागृहांवर, यातलं सगळं पाणी मुंबईतल्या मोटारी धुण्यासाठी रोज लाखो लिटर वापरलं जातं. या कोणाकोणाला लक्ष नाही का? म्हणजे सामान्य माणसाला सबळ कोणाचं लक्ष नाही आहे. मुंबईतले फेरेवाले ही तर मोठी डोकेदुखी आहे. आज सर्व स्टेशनच्या बाहेर सर्व नाकी, सर्व चौक हे फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत. हे मुंबईत एवढे मोठमोठे फुटपाथ उभारलेले आहेत. दरवर्षी त्याच्या चांगले टाईल्स बदलतात, रेलिंग लावतात. अरे पण ते सगळं फेरीवाल्यांनीच घेतलेले आहेत ना. सामान्य मुंबई करून म्हणून त्याला फुटपाथ मिळतच नाही चालायला. असे अनेक प्रश्न आहेत की स्थानिक प्रश्नांवर इथे चर्चा झालेली आहे. कुणाला जाब विचारायचा, कोणावर टीका करायची, कोण जबाबदार आहे, असा प्रश्न या निवडणुकीच्या प्रचारात विचारला गेला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा होऊ शकते, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर चर्चा होऊ शकते, राज्याच्या निवडणुकीत राज्याच्या प्रश्नावर चर्चा होऊ शकते. पण ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जी महापालिकेची निवडणूक आहे, तिथं सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवाचे काय प्रश्न आहेत, समस्या काय आहे, या समस्या आम्ही काय दूर करू शकू, याच्यावर ही चर्चा व्हायला पाहिजे होती. तशी झाली नाही. त्यामुळे स्थानिक प्रश्नांवर मतदान झालं असं मला अजिबात वाटत नाही. किंबहुना ठाकरे हवेत की नको, ठाकरे बंधू विरुद्ध महायुती, ठाकरे बंधू विरुद्ध फडणवीस आणि शिंदे, अशा मुद्द्यांवर कोण सरस आहे, या मुद्द्यांमध्ये निवडणूक फिरत राहिली. खरं भाजपला ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती रेटायची होती, सुरुवातीला लक्षात आलं. पण ठाकरे बंधूंनी ही निवडणूक मराठीच्या मुद्द्यांवर खेचून आणली आणि शेवटी मुंबईचा महापौर कोण या मुद्द्यावर ती निवडणूक फिरत राहिली, केंद्रस्थानी राहिली आणि मराठी महापौर मुंबईचा होईल असं भाजपला सांगावं लागलं. नाही तर खान होईल, उत्तर भारतीय होईल, हिंदू होईल, असं वेगवेगळे वादविवाद चाललेले होते. पण शेवटी मराठी महापौर होईल असं सांगण्याची पाळी याच भाजपबरोबर आली. हे ठाकरे बंधूंचं यश आहे. तर यश म्हणण्यापेक्षा मराठी मतदार आहे तो कोणाला मत देणार? तो मराठी महापौर करणार आहे त्याच पक्षाकडे वळणार. जर तुम्ही हिंदूच्या नावाखाली आणखी इतर प्रांतीय करणार असाल तर मराठी माणूस हर्ट होणार, दुखवलं जाणार, हे भाजपच्या लक्षात आलं. त्यामुळे स्थानिक प्रश्न फक्त महापौर पदाचा किंवा मराठीचा मुद्दा आला, तो महापौर कोण होणार एवढ्या पुरतच मर्यादित होता. बाकी दोन ते बलाढ्य नेते आहेत, एका बाजूला उद्धव आणि राज आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अशी निवडणूक झाली आणि निकालामध्ये शिंदे आणि फडणवीसांनी आज बाजी मारली असं आपल्याला दिसून येतं. सर, तुम्ही हिंदुत्वाचा जो आता मुद्दा छेडला तर त्याला धरून हा पुढचा प्रश्न राहतो की राज्यभरात MIM ला जवळपास 95 जागा मिळालेल्या आहेत. तर हे कुठेतरी धर्माच्या नावावर मतांचं ध्रुवीकरण होतंय असं वाटतं का तुम्हाला? आज MIM ला जवळजवळ 95 जागा मिळाल्या आणि आणखीन सुद्धा त्याच्यामध्ये 4-5 जागांची भर पडू शकते. अजून निकाल अंतिम येणार आहे. पण हे सगळं अतिशय आश्चर्यकारक आहे. ही मतं पूर्वी कुठं जायची? जास्त करून काँग्रेसकडे जायची, मुस्लिम लीगकडे जायची. आणि ठाकरे जेव्हा भाजपपासून दूर झाले तेव्हा मुस्लिमांना वाटलं की हे भाजपच्या विरोधात लढतायत, म्हणून गेल्या लोकसभेला, गेल्या विधानसभेला आणि या वेळेला मुंबईत महापालिकेला सुद्धा मुस्लिमांनी मतदान हे ठाकरेंच्या पक्षाला केलं, उभाटा सेनेला केलं. पण MIM मुंबईत सुद्धा निवडून आलेली आहे आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा MIM निवडून आलेली आहे. कारण आमचा तुम्ही फक्त वापर करून घेता आणि पुढं तुम्ही आम्हाला अजिबात विचारत नाही, ही आज मुस्लिम मतदारांची मानसिकता निर्माण झालेली आहे. म्हणजे आमची फक्त मतं पाहिजेत. पण मुस्लिम मतदार हा भाजपकडे वळत नाही, हे गेले अनेक वर्ष आपल्याला ठाऊक आहे, अनुभवातला आहे. त्यामुळे हा मतदार विचार करताना काय करतो की भाजपच्या विरुद्ध कोण लढणार आहे किंवा आपल्या मतदारसंघातनं कोण निवडून येणार आहे, ज्याच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना हे मतदान करतात. आता MIM पूर्वी एवढे लोक होते का राज्यामध्ये? नाही. महापालिकेत नव्हते, विधानसभेत नव्हते. पण या वेळेला ओवैसींनी जो प्रचार केला त्यांचा आक्रमकपणा असतो, लढाऊपणा असतो, त्यांच्या जाती धर्माबद्दल अतिशय कडवटपणा असतो त्यांच्या सगळ्या भाषणामध्ये. त्यामुळे मुस्लिम मतदार एक गठ्ठा सगळा एक झाला. आणि जर भाजप एका बाजूला हिंदुत्व करत असेल तर MIM सुद्धा एकत्र होणं, त्यांची वोट बँक एकत्र होणं, हे ओवैसी प्रत्येक ठिकाणी पटवून देत आहेत की प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीत मुस्लिम वोट बँकेचा फायदा करून घेतात आणि नंतर आपल्याकडे बघत नाही. हे त्यांनी मुस्लिमांच्या मनात ठरवलं. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे लोक निवडून आलेले आहेत. आज ठाण्यामधनं MIMचे 3 का 4 निवडून आलेले आहेत. ही जी मुंबईची वोट बँक आहे ही वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करत आहे. अगदी हुकमी एक्का म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, आपले जितेंद्र आव्हाड आपले, त्यांची ती हुकमी एक्का होता. सगळा वोट बँक म्हणजे मोठी वोट बँक होती त्यांची. आज
या व्होट बँकेने मुंबईतल्या MIMचे नगरसेवक निवडून आलेले आहेत याची काळजी आता जितेंद्र आव्हाड यांनी करायची आहे की ते जर त्यांच्या पाठीशी उभं राहत होते वर्षानुवर्ष आणि तिथली मुस्लिम मतं त्यांना दर प्रत्येक निवडणुकीत ठामपणे मिळत होती, पण आता हाच मतदार जर का MIMकडे जाणार असेल तर जितेंद्र आव्हाड किंवा ज्या पक्षाला ती मतं यापूर्वी मिळत होती, मग ती काँग्रेस असेल, NCP असेल आणि उद्या उभाठावर सुद्धा ही पाळी येऊ शकते, त्यांना ही इशारा घंटा आहे असं मला वाटतं. पण शेवटी हे सगळे मतदार आहेत, या देशाचे नागरिक आहेत. MIM हा पक्ष रजिस्टर इलेक्शन कमिशनकडे आहे, तुम्ही त्याच्यावर बंदी घालू शकत नाही. ते त्यांचे उमेदवार उभे करतात, त्यांना आव्हान करतात, त्याप्रमाणे त्यांचे लोक निवडून येतात. पण हे का त्यांच्यामध्ये वेगळं पण झालेलं आहे याचा विचार करण्याची वेळ इतर राजकीय पक्षांना आता करण्याची आलेली आहे असं मला वाटतं. नेमकी काय कारणं असावीत की काँग्रेस आज जवळपास नामशेष आहे या एकूणच निवडणुकीत, किंवा राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांचा पक्ष हे दोन्ही गट आज आपला प्रभाव दाखवू शकले नाहीत या निवडणुकीत, तर नक्की मूळ कारण काय असावे? एक आहे ही महापालिकेची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये शरदचंद्र पवार हे स्वतः कुठेही फिरलेले नाहीत. आज त्यांचं वय 85-86 वय त्यांचं चालू आहे, त्यामुळे ते स्वतः कुठे फिरले नाहीत. पुणे आणि पिंपरी महापालिका ज्या आहेत या 2017 पासून भाजपच्या ताब्यात आहेत आणि आजच्या निकालाने भाजपाने पुन्हा त्याच्यावर वर्चस्व स्थापन करून आपला कब्जा तिथं कायम ठेवलेला आहे. पुणे हे शरद पवार आणि अजित पवार यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. पुणे आणि पवार हे असं एक समीकरण आहे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे पुण्यात जर भाजपने कॅप्चर केला असेल तर पवार शांत राहू शकत नाहीत, अस्वस्थ होणार. म्हणून यावेळेला शरद पवार आणि अजित पवार यांनी पुण्यामध्ये फक्त पुण्यामध्ये युती करून एकजुटीनं निवडणूक लढवली, पण तेही तिथं अपयशी ठरले हे आज निकालातून दिसतंय. पण मुंबईमध्ये काँग्रेसने कोणाबरोबर युती केली? कारण मनसे उद्धव ठाकरेंबरोबर राहणार आणि मनसे परप्रांतीयांना विरोध करतात, म्हणून काँग्रेसने उद्धव ठाकरेंबरोबर जायला विरोध केला. त्यांनी वंचित बरोबर विरोध केली, वंचित बहुजन संघाबरोबर, प्रकाश आंबेडकरांबरोबर. आता इथल्या ज्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत वर्षा गायकवाड आणि वंचितचे जे प्रमुख आहेत प्रकाश आंबेडकर, या दोघांची एक पत्रकार परिषद तरी झाली का? या दोघांनी मिळून मुंबईत सभा घेतल्या का? या दोघांनी मिळून खरं म्हणजे महाराष्ट्रात तरी फिरले असते, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष किंवा मुंबईचे अध्यक्ष एकत्रपणे फिरले असते, असं एकही उदाहरण नाही. आज आपण उद्धव ठाकरे, राज ठाकरे म्हणतो यांनी फक्त 3 सभा घेतल्या, पण 3 सभा घेऊनही काही सत्ता मिळू शकत नाही 3 सभांनी. यांनी तर एकही सभा घेतली नाही ना. आणि वंचितकडे मुंबईला उभे राहायला उमेदवार नव्हते, त्यांना एवढ्या जागा सोडल्या तरी या जागा परत केल्या, परत काही करून उशीर झालेला होता. मग अक्षरशः तिथं अपक्ष लोक उभे राहिले आणि अपक्षांची काय अवस्था झाली, त्यांची डिपॉझिट रद्द झाली. त्यामुळे विचार न करता, नीट नियोजन न करता दोघांनी आपण काय युती केली दोघांनाच माहिती नाहीये. अशी सगळा सावळा गोंधळ या पक्षामध्ये दिसून आला की ज्या काँग्रेसने RR सिंग सारखा महापौर दिला, मुरली देवराम सारखा महापौर दिला आणि शिवसेनेने जरी 1-1.5 डझन महापौर मुंबईला दिले असले तरी सुरुवातीच्या काळात महापौर सगळे काँग्रेसचे होते. काँग्रेसचे अनेक महापौर या शहराला मिळाले असताना काँग्रेस आज 2 आकडे सुद्धा नगरसेवक निवडून आले नाही, हे या पक्षाचं दुर्दैव म्हणायला पाहिजे. त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे, संघटनेवरची पकड गमावलेली आहे, ऐन वेळेला तिकीट देण्यात गोंधळ खूप केलेला आहे, नको ते उमेदवार दिलेले आहेत, वंचित बरोबर जी युती केली ती चुकीची ठरलेली आहे. युती केल्यानंतर त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे तेही केलेलं नाहीये. याच्यामध्ये वंचितचंही नुकसान झालं, इकडं काँग्रेसचंही नुकसान झालं आणि दोघांच्या पदरी अपयश पडलं. आणि महाराष्ट्रात काँग्रेसने लातूर सारख्या ठिकाणी उत्तम काम केलं ना. तिथं जेव्हा भाजपचे प्रदेश अध्यक्ष गेले रवींद्र चव्हाण आणि त्या सभेला एवढी प्रचंड गर्दी होती भाजपच्या लोकांची, ते आपली ती गर्दी बघून त्यांच्या उत्साहाच्या याच्यात बोलले की या शहरामध्ये सगळीकडे विलासराव देशमुख आहे, पण ही सगळी गर्दी बघितल्यानंतर विलासराव देशमुखांचं नाव निवडणुकीनंतर पुसलं जाईल याचा आम्हाला विश्वास वाटतो. अरे एका वाक्याने ती निवडणूक फिरली. ज्या विलासरावांनी लातूरचा चेहरा मोहरा बदलला, ज्या विलासरावांनी लातूरला महाराष्ट्राच्या नकाशावर उंचावर आणलं, त्या विलासरावांबद्दल आजचा हयात पण नाही तो आणि अतिशय उमदा नेता होता. ते गेल्यानंतर काँग्रेसचं फार मोठं नुकसान झालं. तेव्हा इथल्या लोकांनी ठरवलं आता भाजप अशा पद्धतीने नाही आम्ही प्रचार करू शकणार, आम्हाला निवडून द्या ठीक आहे,
पण दुसऱ्यांनी केलेल्या विकास कामं असतील, चेहरामोहरा बदललेला असेल, त्याचं नावच पुसून टाका असं जर का भाजपचा मोठा नेता इथून सांगत असेल, ही सगळी खेळी उलटली. आता अमित देशमुख जो विलासरावांचा मुलगा आहे, तो अतिशय चांगला नेता आहे. त्यांनी उत्तम प्रकारे संघटनेचं काम करून चांगल्या पद्धतीनं लातूर महापालिका ताब्यात घेतलेली आहे, विजय मिळवलेला आहे. पण हे तिथं अमित देशमुख यांच्या वैयक्तिक नेतृत्वामुळे घडलेले आहे. पडवळीत एक काँग्रेसने बऱ्यापैकी मिळवलेलं आहे. स्थानिक नेतृत्वाने तिथं प्रयत्न केले, तिथं काँग्रेसला यश मिळालं. पण असं नेतृत्व प्रत्येक शहरात आणि राज्य पातळीवर काँग्रेसकडे नाही, म्हणून त्याला अपयश आलं. काल 2 दिवस आपण बघतोय की खऱ्या अर्थानं ज्यांनी टीव्ही चालू केलं असेल त्यांच्यासाठी कालचे 2 दिवस म्हणजे आजचा आणि कालचा दिवस अगदी वादळी ठरलेला आहे. म्हणजे अगदी बोटावरची पुसलेली जाणारी शाई म्हणा, किंवा थांबणारे अचानक काम न करणारे ईव्हीएम मशीन्स म्हणा, किंवा आज एकूणच मतमोजणीला लागणारा वेळ, असे बरेच प्रश्न, असे बरेच संभ्रम कुठेतरी मतदारांच्या मनात होते. पण आजची ही मुलाखत ऐकल्यानंतर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं कदाचित त्यांना मिळतील असा नक्की मला विश्वास आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा सागर वेव्ह. आणि सर, तुमचे खूप खूप धन्यवाद.